अगेन. ओके. सो आपल्याकडे आता काही इक्विपमेंट्स नाहीये. ओके, लाठी नाहीये, विसरून जावा. ओके, तुमच्याकडे काहीच नाहीये. सेल्फ डिफेन्सला तुमच्याकडे काहीच नाहीये. ओके, सो त्या अशा वेळी तुम्ही काय करणार? सो पूर्ण त्यांचं हे घ्यायचंय का? आपले जे शरीर आहे Zoom त्याच्यामध्ये in, मेन इम्पॉर्टंट थिंग गोष्टी काय आहे? आपले हात, आपले पाय आणि आपलं पूर्ण शरीर. हेच आपलं पूर्ण इक्विपमेंट आहे. हेच सर्वस्व आहे. ओके, ह्याच्या पलीकडे बाकी काही नाही. सो एवढं जरी असलं, तुमचा हात पाय शरीर एवढं जरी असलं तरी पुरेसं आहे. बट फिजिकली जरी तुम्ही स्ट्रॉंग नसला तरी मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. किती झालं घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. ओके, रिपीट अगेन. घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. ग्रेट. ओके, सो मला सांगा, महिला मंडळांपैकी किंवा कोणी पण असेल, कोणाकोणाला घरी स्वयंपाक करता येतं? बेसिक चपाती लाटणं किंवा डाळ भात भाजी वगैरे बनवणं कोणाकोणाला येतं? ओके, हात स्ट्रेट. एवढा तरी कॉन्फिडन्स दाखवा. इतकेच कॉन्फिडन्स नाही दाखवला तर रिअलमध्ये काय करणार? ओके, सो हात वर करा, स्ट्रेट हँड. ग्रेट. सो ॲटलिस्ट येतं 20-30% तरी लोकांना तरी येतं. आणि मुलांनो, तुम्ही सगळे फुटबॉल खेळता, क्रिकेट खेळता किंवा जे काही तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात, बरोबर? थोडा यांचं Correct पण आहे? घेते. मग मम्मीला घरी तुम्ही कपडे धुवायला मदत करतात का? माहिती आहे वॉशिंग मशीन आहे, बट स्टील कपडे हाताने धुवून काढतात का तुमच्या कोणी? काढतात. व्हेरी गुड. क्लॅप फॉर देम. व्हेरी गुड. ओके, सो घरी मदत कोण कोण करतं? पाणी उचलून यायला किंवा जर जेवायला बसायचं असेल तर प्लेट आणि ताट कोण ठेवतात? व्हेरी गुड. क्लॅप फॉर दॅट. सो या सगळ्या गोष्टी मी ह्यासाठी सांगतोय बिकॉज मोस्ट ऑफ द सिनॅरिओजमध्ये जे गर्ल्स असतात, फिमेल्स असतात, यांचं मीन्स जग जे असतं ते म्हणजे किचन असतं. इफ आय एम नॉट रॉंग प्लीज टेल मी. ओके, करेक्ट आहे की नाही? करेक्ट आहे. ओके, ग्रेट. सो आपण आज असे शिकणार आहोत की लाईक किचनमधनंच आपण अशा काही गोष्टी टेक्निक शिकणार आहोत की जे आपल्याला माहितीच नाही आहे. ओके, आपण डेली बेसिसवरती करतो बट आपल्याला कळत नाही त्या गोष्टी, रिअलाईज होत नाही. सो आज त्याच पद्धतीने आपण समजून घेणार आहोत की लाईक आपण जे डेली यूजमध्ये स्वयंपाक Start करतो केलंय तर ना त्याचं video? आपण ॲज अ फाईट हो, म्हणून हां. कसं युटिलाइज करू शकतो. ओके, सो आर यू ऑल एक्साइटेड? मॅडम मी यांचं एक Confidence? रील्स बनवते. Are you all excited? Well done. Okay. So मम्मीला तुम्ही पाहिलं असेल चपाती बनवताना. चपाती कसे बनवतात? पीठ लाटण्यापासून. ओके, सो पीठ जेव्हा लाटतो आपण तेव्हा मम्मीला बघितलं असाल तर हाताने लाटतात, बरोबर? सो हे जे आहे हे काय आहे? हे काय आहे? पंजा आहे. पंजा. कोणाचा? स्वतःचा. वाघाचा. ओके, वाघाचा पंजा कसा असतो? हलका असतो का? नाही. घट्ट असतो की नाही? टाईट असतो की नाही? खरे का? ओके, वाघाचा पंजा बघितलाय का? ते मारताना कसे जोरात मारतात? करेक्ट. अवेंजर्स मध्ये ब्लॅक पॅन्थर मूवीज कोणी कोणी बघितली आहे? त्यांचे पंजे कसे असतात? करेक्ट, सेम सेम तसेच. ओके, सो जेव्हा पीठ मळतात, आय मीन कणिक जेव्हा मळतात, सो तेव्हा स्क्वीज करतात, राईट? किंवा तुमच्याकडे स्पंज बॉल, तुम्ही स्पंज बॉल सोबत खेळता सगळे. हो, माहिती आहे स्पंज बॉल काय असतं? तो स्पंज बॉल जर तुम्ही प्रेस केल्यानंतर ती एक एक्सरसाइज असते की जिथे तुमचे काव्स, हॅट आणि फिंगर्स आणि हे जे रिस्ट आहे हे तुमचे बिल्ड होतात, स्ट्रॉंग होतात. ओके, हे आपल्याला माहीत नसतं. ओके, घरगुतीमध्येच आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो जेणेकरून आपली बॉडी इंटरनली ग्रोथ होत असते आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येत असते. हे आपल्याला माहितीच नसतं आणि त्यांनी करूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. करेक्ट. सो आपण आज असे शिकणार आहोत की कणिक मळणं, मग नंतर भाजी कसं आपण बनवतो. ओके, सो त्याच्याने पण रिस्ट आपले स्ट्रॉंग होतात. ओके, आईला भाजी बनवताना बघितलंय, हात अशी पुढे मागे चमच्याने फिरवत असते, बरोबर, कालवण्यासाठी. करेक्ट आहे. सो तुमचं हात रिस्ट स्ट्रॉंग होतं, शोल्डर स्ट्रॉंग होतं, बायसेप स्ट्रॉंग होतात. ओके, सो तुम्ही सगळे स्ट्रॉंग आहात, तुम्ही सगळे एक्सरसाइज करतात. ओके, जस्ट की तुम्ही त्या सिच्युएशनला जेव्हा असाल त्यावेळी तुम्हाला पॅनिक करायचं नाही. अरे झोपले का सगळे? नाही. तुम्हाला पॅनिक करायचं नाही. ग्रेट. सो मला एक पार्टनर हवं आहे. कोण येणार आहे?
हां म्हणजे लेवलचं हाईट का कसा पाहिजे नाही एक सेम लेवलचं असेल तर ठीक आहे किंवा तुमचं जरी असेल तरी चालेल. जा ना हां चलो ग्रेट क्लॅप फॉर हिम. कैसे भी हो? ओके सो आज हे आपले फायटिंग पार्टनर्स असणार आहे. तू मार नाही खाणार आहेस डोंट वरी. ओके तुला लागणार नाहीये त्याची काळजी मी घेईल. ओके पण रिअलमध्ये त्यांना मारायचं आहे. त्यांना असं हलकं फुलकं ठेवायचं नाहीये. ओके बिकॉज आपल्याला त्यांच्याकडनं वाचून घ्यायचं स्वतःला. करेक्ट. आणि सेल्फ डिफेन्स करणं हे वेगळी गोष्ट आहे. बिकॉज तुम्ही तिकडे थांबून रिॲक्ट करून नाही चालणार. तुम्ही जर तिकडे थांबले फाईट करत राहिले तर तुम्ही डिफीट व्हाल. ओके तुम्हाला हारायचं नाही आहे. तुम्हाला त्या सिच्युएशनमधनं पळून जायचं आहे. स्वतःला सांभाळून पळून जायचं आहे. तुम्हाला जास्त इजा होता कामा नाही. तुम्हाला जास्त हर्ट होता कामा नाही. याच्यासाठी आपण बेसिक्स वगैरे शिकणार आहोत. सो हार्डली एक 3-4 स्टेप्स असतील. ओके सो सगळ्यांनी प्रॉपरली लक्ष द्यायचं आहे. ओके सो आईला जर तुम्ही बघितलं असाल कपडे जेव्हा धुवून झाल्यानंतर आई कपडे वाळत घालायच्या आधी काय करते कपड्यांना झटकवते. ओके करेक्ट आहे का नाही. वॉशिंग मशीन ज्यांच्या घरी असेल ड्रायर असेल तर त्यांचं गोष्टी वेगळी. बट सगळ्यांनी पाहिलं असेल की कपडे धुवून झाल्यानंतर ओले जेव्हा असतात तेव्हा आई कपडे चटकवते. ओके हे ॲक्शन समजून घ्या. सो ही एक टेक्निक आहे. ओके चटकवायचं कसं ही एक टेक्निक आहे. सिम्पल वेमध्ये सांगतो. ओके सो असं समजा की मी तो पर्सन आहे म्हणजे तुम्ही जे लोक आहात ते इकडे असं समजून घ्या आणि हा आहे ऑपोनेंट जो की आपल्याला अटॅक करणार आहे. ओके ओके सगळे आहात का जागे आहात का सगळे. ओके ग्रेट. सो आता जर मी असं चाललोय नॉर्मली. ओके आपण नॉर्मली चालतो. हा समोरून आला कोणतरी ऑपोनेंट समोरून आला. ओके त्यांनी काय केलं माझं कॉलर धरलं किंवा असं टी शर्ट धरलं. ओके मोस्ट ऑफ द गर्ल्स टॉप किंवा टी शर्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी घालतात कळे. सो त्यांनी त्यांचं कॉलर पकडलं. पकड बरं असं पकडतात का घट्ट पकड आणि खेचू नको फाटेल. हां ओके सो मी तुम्हाला काय दाखवलं होतं कपड्यांना झटकवायचं कसं. ओके त्यांनी माझं कॉलर पकडलंय. हात पकडलाय का नाही. त्यांनी मला घट्ट पकडून ठेवले. तो त्याच्याकडे ओढून घेते स्वतःला. ओके तर मी काय करणार कपड्यांना झटकवणार. कसं झटकवणार 1 2. ओके 1 2. सो काय करायचं हात बाहेरून घ्यायचं आणि मध्ये मारायचं. ओके सो मारायचं कसं की हे जे शीन असते किंवा हा जो एल्बो असतो तर तिथे तुमचा हात जोरात लागला पाहिजे जेणेकरून त्याचे एल्बोज क्लोज होतील आणि त्याचं पकड सुटून जाईल. ओके समजलं. सो असं समजा की आता तुमच्या समोर एक डमी पर्सन आहे ज्यांनी तुमचा कॉलर पकडलाय. एकमेकांचा कॉलर पकडू नका. ओके असं समजा की तुमच्या समोर कोणतरी ऑपोनेंट आलेले आहे त्यांनी तुमचं कॉलर पकडलंय आणि कसं झटकवायचं समजलं ना. आता हात बाहेरून घ्यायचं आणि शोल्डरच्या इकडे जोरात खाली मारायचं. ओके एवढं एक स्टेप करायचं. आपण एक डमी 5 टाइम्स करूया. ओके सगळे रेडी पोझिशनवरती नॉर्मल विश्राम पोझिशनवरती राहा सगळे. ओके असं पकडा. शोल्डरला पकडले असं कॉलरला पकडले. ओके असं इमॅजिन करा तुम्ही स्वतःला पकडू नका नाही तर हात कसं माराल. तुम्ही जर स्वतःला पकडलं तर हात कसं माराल. ओके सो असं इमॅजिन करा की तुमचं कॉलर पकडलेलं आहे. ओके आणि तुम्ही आता काय करणार तुम्ही पॅनिक व्हायचं. अरे परत झोपले सगळे. पॅनिक व्हायचं कॉन्फिडन्स हाय Panic. ओके सो अगेन कम टू द पोझिशन. तुमचं कॉलर पकडलेलं आहे. ओके हातवर बाहेरून घ्यायचं हातवर. ओके झटकायचं कपड्याला. ओके आपण कपड्याला कसं झटकवतो जोरात झटकवायचं. ओके पाणी निघायला पाहिजे त्या कपड्यातून कळलं का. ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी त्यांच्या मम्मीला जाऊन सांगायचं आई आज तू कपडे धुवून काढ मला ओले कपडे दे मला ते कपडे झटकवायचे. कळलं. सगळे जाऊन घरी करणार की नाही करणार की नाही. ओके समजलं काय करायचं. मम्मीला घरी जाऊन सांगायचं ओले कपडे दे. ओले कपडे असे धरायचे जोरात झटकवायचं. कळलं
परत एकदा हात वर जोरात चटका. ओके 1 2 ओके 3 4 and 5. ग्रेट जॉब. तो पहिलं टेक्निक तुम्ही शिकलेले आहात. व्हेरी गुड. ओके तो परत एकदा मी तुम्हाला ते सांगतो कसं होतं ते. ओके फर्स्ट टाइम सांगितलं